ओबीसी संदर्भात टेट 3चा कट ऑफ किती असेल याबाबत जे वातावरण सध्या निर्माण झालेलं आहे त्याने ओबीसी कॅन्डिडेटच्या टेट धारकांच्या मनामध्ये जी दहशत निर्माण झालेली आहे त्या संदर्भातच आजचा प्रस्तुतचा व्हिडिओ आहे. नमस्कार. चॅनलला जर भेट देत असाल, पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक आणि शेअर करायला विसरू नका. सगळ्यात जास्त कॅन्डिडेट ज्या प्रवर्गातून येतात तो प्रवर्ग म्हणजे ओबीसी. रिझर्वेशनची टक्केवारी पाहितली तर एससी मध्येही कट ऑफ बरंच आहे. म्हणजेच एससी आणि ओबीसी या दोन्ही सुद्धा कॅटेगरीज कट ऑफच्या संदर्भात गेल्या वेळेसपेक्षा बऱ्याच हाय राहणार आहेत. पण तो फरक जास्तीत जास्त 4 ते 5 मार्काच्या पेक्षा जास्त नसणार आहे. हे आपण यापूर्वीच्या सुद्धा व्हिडिओमध्ये बोललेलो आहोत. जरी ओबीसी कॅटेगरीमध्ये टॉपचे मार्क घेणारे विद्यार्थी जास्त असले तरीसुद्धा ओबीसीमध्ये जे वयामध्ये सवलत घेत नाहीत किंवा मग वयात बसणारे विद्यार्थी काय करणार आहेत, ओपनमध्ये काउंट होणार आहेत. म्हणजे बरेचसे विद्यार्थी असे आहेत, जर टॉपचे 1000 विद्यार्थी असतील तर कमीत कमी 500 विद्यार्थी तरी ओपनच्या मेरिटमध्ये जाणार आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये जी टक्केवारी किंवा आपण म्हणतोय की जो कट ऑफ ओबीसीचा खूप हाय जाणार आहे तो तितकासा जाणार नाही. आजची जी परिस्थिती आहे, आज जे आपल्याला वाटतंय ते प्रत्यक्षात तितकंसं अवघड नाही. याच्यासाठी काही संदर्भ आहेत. एक तर 1.1 पद आहे. दुसरी गोष्ट, बऱ्याच विद्यार्थ्यांनी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच वेळेस कमेंट केलेले की सर अनलिमिटेड प्रिफरन्स पाहिजे होते, नाहीतर ही तर मटका पद्धतीत झाली, लकी ड्रॉ पद्धतीत झाली. बरोबर आहे. काही बाबतीमध्ये या बाबतीमध्ये जरी काही प्रमाणात हे सत्य असलं तरी याचा फायदा ओबीसी सारख्या जिथे कॉम्पिटिशन खूप जास्त आहे प्रवर्गाला होणार आहे. म्हणजेच जे विद्यार्थी अगदी 130 125च्या दरम्यान आहेत त्यांनासुद्धा काय म्हणता येईल की त्यांनी जी आशा सोडली होती की खूपच कॉम्पिटिशन आहे, त्यांना कुठं लिमिटेड प्रिफरन्समुळे कुठेतरी आता त्यांची आशा निर्माण झालेल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये लिमिटेड प्रिफरन्सचा निर्णय हा ओबीसींना दिलासादायक देणारा आहे. आणि जरी पहिल्या फेजमध्ये काही संस्थांच्या जागा आल्या नाही, संच मान्यता असेल, रोस्टर तपासणी असेल, तरी सेकंड फेजला ह्या वॅकन्सीज येणारच आहेत. दुसरी गोष्ट, विभागीय उपसंचालकांकडे जी पवित्र पोर्टल बाह्य शिक्षकांच्या संबंधातील चौकशी लागलेली आहे आणि जवळपास 60 ते 8,500 शिक्षक पवित्र पोर्टल बाह्य आहेत. या संदर्भात जी आपण बातमी पाठीमागच्या 8 दिवसात ऐकत होतो त्यातील सुद्धा शासनाने जर कडक भूमिका घेतली आणि माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आणि शिक्षण मंत्री यांनी बरीच कडक पावले या अगोदर उचललेली असल्यामुळे सरसकट जरी आपण 8,000 जागांचा विचार करत असतो आणि त्यापैकी 4,000 जरी व्हॅकन्सी जास्त आल्या तरी सुद्धा अजून 500-700 जागांची भर ओबीसी कॅन्डिडेटसाठी वाढू शकते. आणि सगळ्यात मोठा फायदा या अगोदर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला लिमिटेड प्रिफरन्सचा आहे आणि ओपनमध्ये सुद्धा मोडण्याची संधी आहे. त्यामुळे एकदम हताश होऊन जाण्याचं काही कारण नाही. आणि त्याहीमध्ये महिलांना तर जास्त संधी आहे, कारण महिला आणि त्यासोबतच महिलांना तर संधी आहेत, कारण जो पुरुषांचा ओबीसी पुरुषांचा जो कट ऑफ असेल त्याच्यापेक्षा महिलांचा कट ऑफ निश्चितच आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे 4 ते 5 मार्कांनी कमी असणार आहे. निश्चितच या बाबतीमध्ये आपण शुअर आहोत की 2017 आणि 2022चा जरी अनुभव पाहितला तर 4 ते 5 मार्काचा कट ऑफ कमी येणार आहे. समांतर आरक्षणवाले ओबीसीचे कॅन्डिडेट दिव्यांग असतील, भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त असतील
यांचा कट ऑफ कधी-कधी हे तर आपण पाठीमागच्या अनुभवावरून हे सांगू शकतो की अगदी 60-70 गुण असलेले विद्यार्थीसुद्धा लागले होते आणि यावेळेस लिमिटेड प्रिफरन्स असल्यामुळे त्यांची संधी निश्चितच खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. आता या विद्यार्थ्यासाठी अजून एक पर्याय आहे की तो म्हणजे त्यांनी प्रिफरन्सचा अभ्यास करणे. पहिली गोष्ट तर आपल्या विभागातील माहिती ही आपल्याला जितकी माहीत असते ती बाहेरच्या विद्यार्थ्यांना माहीत नसते. तुमचा जिल्हा असेल, तुमचा तालुका असेल, यापैकी लिमिटेड तुम्हाला जरी लिमिटेड प्रिफरन्स असले तरी ज्यावेळेस प्रिफरन्स येणार आहेत ते सगळे येणार आहेत. त्यापैकी तुम्ही 150 निवडणार आहात टोटल विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यूचे. त्यामुळे तितकंसं घाबरून जायची काही कारण नाही. संयम ठेवायचा आहे आणि प्रिफरन्सचा अभ्यास तुम्ही आत्तापासून करून ठेवायचा आहे. कारण विथ इंटरव्ह्यूला सुद्धा 90 मार्कापैकी जे पडणार आहेत ते तुमच्या हातात आहेत आणि 10 मार्क जे संस्था मुलाखतीला देणार आहे जे त्यांच्या हातात आहेत त्यापैकी कमीत कमी 4 मार्क तरी ते तुम्हाला त्यांना देणंच आहेत. तुम्ही अगदी इंटरव्ह्यूला उपस्थित जरी राहिले तरी 4 मार्कांच्या कमी ते मार्क देऊ शकणार नाहीत आणि कुठे जर असं घडलं तर त्या संदर्भात कोर्ट कचेरी होऊन ती जागा रखडण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे संस्था त्या रिस्क घेणार नाहीत. संस्थांवर सुद्धा शासन कारवाईचे आदेश जर एकापेक्षा जास्त अशी प्रकरणं घडायला लागली तर देऊ शकतं. त्यामुळे तुमच्याकडे खूप मोठी संधी आहे. शासनाने जो लिमिटेड प्रिफरन्सचा निर्णय घेतलेला आहे आणि विथ इंटरव्ह्यूसाठी जे मार्कांचं स्ट्रक्चर ठरवलेलं आहे, पुन्हा सांगतो ही सगळ्याच कॅटेगरीसाठी पॉझिटिव्ह बाब आहे आणि OBCसाठी सुद्धा ती पॉझिटिव्हच बाब आहे. त्यामुळे निराश होऊ नका आणि आपल्या प्रिफरन्सचा अभ्यास करा. अगदी 110+ OBC कॅन्डिडेट मुलाखतीची अपेक्षा सरसकट धरू शकतात हे आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. चॅनलला सबस्क्राईब केल्यानुसार करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा. धन्यवाद.